कितना भी शातिर हो अपराधी, बेनकाब होकर रहेगा गुनहगार। चुनावी सरगर्मी के बीच नांदेड़ से एक सनसनीखेज और गंभीर घटना सामने आई है। लोकतांत्रिक प्रक्रिया के दौरान हिंसा की इस कोशिश ने न केवल सुरक्षा व्यवस्था पर सवाल खड़े कर दिए हैं, बल्कि शहर के राजनीतिक माहौल को भी तनावपूर्ण बना दिया है। नांदेड़ महानगर पालिका चुनाव की पृष्ठभूमि में प्रभाग क्रमांक 1 से कांग्रेस उम्मीदवार सारिका भालेराव के पति शिवाजी भालेराव पर अज्ञात हमलावरों ने जानलेवा हमला करने का प्रयास किया। जानकारी के अनुसार मुंह पर रुमाल बांधे 3 अज्ञात व्यक्ति हाथों में तलवार लेकर शिवाजी भालेराव पर टूट पड़े। हालांकि किस्मत अच्छी रही कि तलवार का वार चूक गया और शिवाजी भालेराव गंभीर रूप से घायल होने से बच गए। घटना के बाद इलाके में अफरा तफरी मच गई। सूचना मिलते ही नांदेड़ पुलिस मौके पर पहुंची और पूरे मामले की जांच शुरू कर दी गई है। चुनाव से ठीक पहले हुई इस वारदात ने राजनीतिक हलकों में हलचल मचा दी है। पुलिस आसपास के सीसीटीवी फुटेज खंगाल रही है और हमलावरों की पहचान करने के प्रयास तेज कर दिए गए हैं। तोरड्यामधून आम्ही प्रभाग क्रमांक 1 चे आहोत, वंचित काँग्रेसचे उमेदवार आहोत। अचानक प्रचार संपला येऊन बसलो। बसल्याच्या नंतर अचानक 3 मोटरसायकलीवर हत्यार घेऊन तलवारी होत्या। एक गाड्या त्यानं एकदम आल्या तलवार मारा गेले। मी डिफेन्स मध्ये खुर्ची गेली, खुर्ची तुटली, तलवार कंप्लीट माझ्या मानावर बसू लागली। पडून मी अशी खुर्ची आडवी केली। मग नंतर काही जण पळत आले, मला वाचवलं। त्यांच्या चप्पल बुटी तर पडलं। कसा उभं टाक हे करतोस, उद्या प्रचाराला कसा निघतोस, तुझा बियाणी करून टाकू म्हणून मला म्हणले साहेब। सीसीटीव्ही फुटेज मध्ये तलवारी दिसायला, त्यांच्या सर्व दिसायला। कसं तू उद्या मतदान करतो निघतोस बाहेर, लय भाषण ठोकायला हे करतोस म्हणून तुझा करता कांड म्हणून म्हणले। कृपया मला प्रशासनावर, पोलीस प्रशासनावर पूर्ण भरोसा आहे। आमच्या गरीब उमेदवाराला आम्हाला न्याय द्या। मीडियाला एक विनंती आहे की मी कार्यकर्ता आहे, प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये जाऊन जाणार माणूस आहे। समाजासाठी सगळ्याला कुठल्याही वेळेवर जातो, मात्र माझ्यासोबत असं मला वाटलं नाही एकदम। जर खुर्ची जरी आडून केलं नसतं माझ्या मुंडी उडाली असती साहेब। काय व्यक्तिगत कारण आहे? काही नाही, शंका आहे तुम्हाला? कोणावर काय शंका म्हणावं साहेब? काही मला काही नाही, मला तोंडाला परणे होते, कसं बोलू साहेब? आणि पूर्ण क्रिमिनलच वातावरण झाले साहेब। हे लोकशाही राहील ना साहेब? कसं इलेक्शन चाललं काय बघालो? आम्हाला न्याय द्या, मीडियाला न्याय एक विनंती आहे। खरोखर इथली गुंडागर्दी बदल मला खरंच। या प्रकरणाबद्दल काय आपण? नांदेड वाघाळा महानगरपालिकेची निवडणूक अंतिम टप्प्यात असताना आणि काही तासावर मतदान शिल्लक असताना आमच्या प्रभाग 1 मधील जे काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आहेत सविता भालेराव, सारिका भालेराव यांचे पती जे आहेत शिवाजी भालेराव यांच्यावर अज्ञात काही गुंड्यांनी जवळपास 3 गाड्यावर 6 जण आले होते, तलवारीनं हमला करण्याचा प्रयत्न केला। त्या गल्लीमध्ये ते आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत असताना प्लास्टिकची खुर्ची घेऊन त्यांनी बचाव केल्यामुळे आज ते बालवाल या ठिकाणी बचावलेले आहेत। मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की अशा प्रकारचं जर राजकारण आणि अशा प्रकारचं वृत्ती काही लोकांमध्ये असेल तर ह्याचा सर्वप्रथम मी निषेध करतो आणि निश्चितच याच्यावर लवकरात लवकर कडी कारवाई झाली पाहिजे आणि या कुटुंबाला संरक्षणही मतदानापर्यंत मिळालं पाहिजे अशी मी मागणी करतो। ब्यूरो रिपोर्ट। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।